या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरे यांच्याबद्दल म्हटले की अहमद पटेल व शरद पवार यांच्यामध्ये वाद झाला होता, हे नाकारता येत नाही। जेव्हा गठबंधन बनवायला जातो तेव्हा असे वाद होतात। शरद पवारांच्या खांद्यावर हात ठेवून उलटी उडी मारली। 5 वर्षे तटकरे हे शरद पवारांकडे का जात होते? चला बीजेपी मध्ये जाऊया हे सांगायला। अलिबागच्या मीटिंग मध्ये 2014 मध्ये काय बोलला होता ते आठवते आहे का तुम्हाला? तुम्ही किती वेळा सांगितले की आपण बीजेपीत जाऊया, यासाठी तुम्ही अलिबागला खास बैठक ही बोलावली होती। आयत्या वेळी सगळं अंगावर येत आहे हे पाहून शरद पवारांचं नाव घेत आहेत। तर तुमच्या मनासारखे झाले नाही तर शरद पवार वाईट। शरद पवार यांना पुरोगामी भूमिका सोडायची नव्हती। सत्तेसाठी राजकारण करायचं हा तुमचा मूळ हेतू आहे। तुमच्या मुलीला शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष केलं, हे खरं आहे की खोटं? तर तटकरे यांनीच अजित पवार यांना चढवून शरद पवार यांचं घर फोडलंय। शरद पवार कधीही भावनिक आवाहन करत नाहीत व त्यांनी एकही वाक्य उच्चारलेलं नाहीये। तसेच मी परत कधी इथे येणार नाही, मी निधी देणार नाही, तुमचं आणि माझं नातं संपून जाईल, हे कोण बोलते आहे ते तटकरेंनी आधी तपासावं आणि स्वतःच्या भावनिक आव्हानांवर पांघरून घालून शरद पवारांवर बोट दाखविण्याचे तटकरेंनी थांबवावे, असे यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। हे जे काही तटकरे साहेब बोलले हे म्हणजे उंदराला मांजर साक्ष। पहिली गोष्ट म्हणजे वाद अहमद पटेल आणि पवार साहेबांमध्ये झाला होता, हा नाकारता येत नाही। असे कित्येक वाद कित्येक वर्षात जेव्हा आपण कोएलिशन गव्हर्नमेंट बनवायला जातो, गठबंधन सरकार बनवायला जातो, तेव्हा 2 पक्षांमध्ये टोकाचे वाद होते। टोकाचे वाद जरी म्हणून फोन ऑफ करून गायब होणे हे त्याला उत्तर नाही आहे। आणि वाद शरद पवारांचा झाला होता ना, पवार साहेबांनी बघितलं असतं ना काय करायचं ते। म्हणजे तुम्हाला उडी मारायचीच होती, फक्त शरद पवारांच्या खांद्यावर हात ठेवले आणि वरती उडी मारली आणि कारण द्यायचं साहेबांचं भांडण झालं होतं म्हणून। मग तुम्ही 5 वर्ष कशाला जात होता तटकरे साहेबांकडे? चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया। अलिबागच्या मीटिंगमध्ये 2014 मध्ये आपण काय बोलला होता आठवतं आपल्याला? हे 19 काय पहिल्यांदा होतं? तुम्ही किती वेळा सांगितलेलं चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया? त्यासाठी तुम्ही अलिबागला खास बैठक बोलवली होती। उगाच ते आयत्या वेळेस आता सगळंच अंगावर येतंय, सगळी भांडी फुटतायत, कारण नसताना पवार साहेबांचं नाव घेऊ नका हो। त्यांनी आपली पुरोगामी भूमिका कधीही सोडली नाही। आता तुम्हाला खुश करायला सांगायचं, बरं बरं चर्चा करून जा, म्हणजे तेवढेच त्यांचे 4 दिवस सुखात जायचे। तुम्ही दररोज सकाळी 7 वाजता उठायचे आणि कान खायला यायचे, ते तरी काय करणार? तुम्हाला आठवत असेल आपलं पुण्याला एक बैठक झाली होती त्यांच्या घरात। आम्ही सगळे असे बसलो होतो आणि 3 जणांच्या 3 खुर्च्या अशा लागल्या होत्या। आम्ही जे असे बसलो होतो ते सगळे पवार साहेबांना सांगत होतो, नाही साहेब आपल्याला बीजेपीवर नाही जायचं। मी कोणाचं नाव घेत नाही कोण बसलेले होते, आणि तुम्ही तिघं कोण बसले होते हे तुम्हाला आठवा जरा, तुम्ही काय सांगत होतात। म्हणजे हे सगळं घडण्याच्या आधीचं मी सांगतो, 14ची निवडणूक 19ची निवडणूक झाल्यानंतर आता तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून शरद पवार वाईट, तर ठीक आहे, ते वाईट आहेत, कारण का त्यांना पुरोगामी भूमिका सोडायचीच नव्हती। हां, तुम्हाला पुरोगामी भूमिका किंवा जातीयवादी भूमिका याच्याशी काही घेणं तर नाही, तुम्हाला सत्तेशी मतलब आहे। सत्तेसाठी राजकारण करायचं हा तुमचा मूळ हेतू आहे। स्वतःच्या मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवताना शरद पवारांनी शेका पक्षाला सांगून शास्त्र सदस्य असताना तुमच्या मुलीला अध्यक्ष केलं, हे खरं आहे की कुठे आहे? निष्कारण आरोप करू नका। शरद पवार साहेब अजून तरी तुमचं नाव घेतलेलं नाही कशात त्यांनी, पण त्यांच्या मनात हे नक्की आहे की तुम्हीच अजित पवारांना चढवून शरद पवारांचं घर फोडलं।
शरद पवारांनी ठरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी 17-18 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा नेते म्हणजे कोण? नेते म्हणजे कोण? हे 8 जण जे बाहेर गेले ते यांनाच पहिल्यापासून हाऊस होती, जाऊया 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 जाऊया. त्यामुळे 2014 ते 2019 किती आंदोलनं झाली भाजप सरकार विरुद्ध. साहेब म्हणायचे की दोघेही तुमचे नेते जे आहेत, एक विरोधी पक्ष नेते आणि हे तुमचे पक्षाचे नेते, दोघेही तलवारी म्यान करून बसलेत. हे काय तलवार चालवणार विरोधी पक्षावर? आणि साहेबांना हे सगळं नवीन नाही ना. साहेबांचं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य विरोधी पक्षात गेलं आहे. आजही ज्या पद्धतीने ते मोदी साहेबांवर वगैरे बोलतात, मला नाही वाटत एवढं व्यवस्थित खालची पातळी न गाठता पण टीका करतात ते. सर, राष्ट्रवादी आमच्यामुळे फुटली नाही असं मोदी म्हणाले. शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे, कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला. जो या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्राला काय सांभाळणार असं मोदी म्हणाले. एखादा असतो, एखादं कार्ट असतं घरात जे पूर्ण कुटुंबाला त्रास देत असतं, तसं ते कार्ट होतं एक घरात. हे पूर्ण कुटुंबाला त्रास दिला आणि कुटुंब फोडून टाकलं, घर फोडलं. पण मोदी साहेबांना मी सांगू इच्छितो, घर फुटत असताना पण त्यांनी विचार नाही सोडले. आपल्या विचारांपासून तसूभरही मागे नाही गेले. म्हणजे कुटुंबाचा, एकत्रित कुटुंबाचा त्याग करून आपल्या विचारांना मिठी मारून उभं राहणं, याची इतिहासात नोंद होईल. ह्या भारताला इतिहास आहे की आपल्या विचारांसाठी बाजूला व्हा. ह्यासाठी चार्वाकाचा छळ झाला, ह्यासाठी बसवेश्वरांचा छळ झाला, यासाठी ज्ञानेश्वरांचा छळ झाला, यासाठी तुकोबा रायाचा छळ झाला, यासाठी गोरा कुंभाराचा छळ झाला, यासाठी फुलेंचा छळ झाला, यासाठी शाहू महाराजांना मारण्याचा कट झाला. घरांची लढाई लढत असताना हे सगळं भोगावं लागतं. कधी कधी घरादारावर पाणी सोडावं लागतं. ते शरद पवार आहेत. बरं झालं तुम्हीच महाराष्ट्राला ओळख करून दिली की घर फुटत असताना पण शरद म्हणजे घर सांभाळू शकेल. त्यांनी विचार सांभाळले आणि विचारच जगतात. तुकोबा रायाला छळ केला तुम्ही, काय जे काय केलं तुम्ही त्यांचं केलं, गेले तुकोबा राय. आजही त्यांचे अभंग, त्यांच्या गाथा, त्यांचं जे काय ते आहे ना महाराष्ट्रात. जगद्गुरू म्हणतो ना आपण त्यांना. म्हणजे या जगद्गुरूचा छळ केल्यानंतर त्यांनी सोडून दिलं का सगळं? सर, राहुल गांधी यांनी कालच्या भाषणात धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देणार असं म्हटलेलं आहे, आरक्षण वाढवणार असं देखील म्हटलं. मी त्यांचं कालचं काय भाषण ऐकलेलं नाही. सर, राज ठाकरेला आता नारायण राणे यांच्याकडे प्रचारासाठी सभा घ्यावी लागते आता मनसे. ठीक आहे, काय वाईट आहे. राज ठाकरे जातील, येतील. शेतकरी असं म्हणतात की पवारसाहेबांच्या भावनिक आव्हानाला बळी पडू नका. बारामतीमधून सुळे विरोधात पवार. शरद पवार कधीही भावनिक आवाहन करत नाहीत. त्यांनी एकही वाक्य उच्चारलेलं नाही. मी परत कधी इथे येणार नाही, मी निधी देणार नाही, तुमचं आणि माझं नातं संपून जाईल, हे सगळे हे कोण बोलत आहे? तटकऱ्यांनी तपासावं. शरद पवार साहेब असं कधी बोललेत का? त्यांनी एकतरी भावनिक आव्हान केलं आहे का? स्वतःच्या भावनिक आव्हानांवरती पांघरून घालून शरद पवारांकडे बोटं दाखवण्याची कामं सोडून द्या तटकरे साहेब. ज्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार तुम्हाला भेटायला आल्या होत्या, वैशाली दरेकर, आता त्यांच्याच गटातून दुसरा देखील उमेदवारी अर्ज. अहो, शेवटी तो भरला जातो ना, कारण का स्क्रुटिनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि बाद झालं कोणी, तर मग काय करायचं? एक सपोर्ट सिस्टीम तयार ठेवावी लागते. आता आम्ही काल बाळ्यामामाचा फॉर्म भरला, बाळ्यामामाबरोबरच बाळ्यामामाच्या पोराचाही फॉर्म भरला. मनसे
जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. सराफाकडनं खंडणी आणि मारहाण प्रकरणात त्यांच्यावर मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे फुटेज सुद्धा व्हायरल आहे, व्हिडिओ देखील मी नाही बघितले. सर, ठाण्यामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. नरेश म्हस्के यांनी अर्ज देखील भरला आणि त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की 5 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी जे आहेत ते निवडून येणार आहेत. हे 50 लाखांनी येऊन येईल. त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे. माझ्यावर राजन विचारे यांच्यासोबत राजन विचारे हे कुणासोबत फिरतात तर बाळासाहेबांच्या प्रतिमेला डांबर पासणाऱ्यांसोबत मुंबईच्या नेत्यांसोबत फिरतात. बाळासाहेबांच्या फोटोला हा डांबर तर कधी कोणी ठाण्यात तरी कोणी फासलेला नाही. एकदा म्हणजे तेव्हा मी विरोधात होतं, तेव्हा टेमी नाक्यावरती लफडं झालं होतं. मी त्याचं नाव नाही घेत, पण तो आज तुमचा आमदार आहे. उगाच तोंड उघडायला लावू नका आमची. आणि तुम्ही काय बोलायचे शिंदे साहेबांबाबत वगैरे सगळं मला आठवतं व्यवस्थित. जाऊ दे, हे असले वैयक्तिक पातळीवर येऊ नका मस्के. माझं कॉम्प्युटर फार 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 गोष्टी त्या डिस्कमध्ये साचलेल्या असतात. त्याला घरातनं पळून जाणारा, शिवसेनेशी गद्दारी करण्यासाठी राणेंच्या गोटात जाणारा, नंतर गाडीत बसून उद्धव ठाकरेंची क्षमा मागणारा, ह्यांनी आम्हाला अक्कल शिकवायची काय? अरे यांचं गद्दारच रक्त आहे. आणि मला अभिमान आहे की उद्धव ठाकरेंनी निरोप पाठवलेला याला आणूच नको माझ्याकडे. तर शरद पवार साहेबांनी फोन केला उद्धव ठाकरेंना की या चांगला कार्यकर्त्याला जाऊ देऊ नकोस. आणि त्याच्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे तयार झाले भेटायला. आणि ठाण्यातल्या किती वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता मला माहिती. त्यामुळे गद्दार ज्याच्या रक्तात गद्दारी आहे त्यांनी बोलूच नाही हे सगळे. जिथे माझ्याबद्दल तर बोलू नका. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणाने हात जोडून विनंती करतोय, माझ्याबद्दल वैयक्तिक बोलायला जाऊ नका की तो कोणाबरोबर फिरतो बिरतो. मी गद्दारीचा धनी नाही आहे. मी गद्दारीचा असा ढोस पण नाही दिला कधी. घरातलं लपून दुसऱ्याच्या घरात जाऊन नाही बसलो कधी. आजही काही झालं तर पहिल्या फटक्यात साहेबांचा फोन आला आणि बोलवलं तर राग कितीही मनात असेल तर गाडीत बसून गपचूप घरी निघून जातो त्यांच्या. जाऊ द्या. काल पाहायला मिळाला प्रचारादरम्यान आणि तुमचं ट्विट देखील, जे पेरेल तेच उगवेल ना. जे पेरेल तेच उगवेल. तुम्ही जे काय केलं 2.5 वर्ष इथे, याला दम दे, त्याला इथे पोरं पाठव, त्याला त्याच्यासाठी पोरं पाठव, कोणाच्या घरी पोरं पाठव, कोणाला दम द्यायला पोरं पाठव. एक इंग्लिशमध्ये चांगली म्हण आहे, दोज हू लिव्ह बाय स्वॉर्ड्स डाय बाय स्वॉर्ड्स. जे आयुष्यात तलवारीच्या ताकदीवर जगतात ते तलवारीनेच मरतात. तुम्हाला कायम ही गोतावळं जवळ लागतं. कशासाठी लागतं? ठीक आहे, ओळखी असाव्या. काय पोलीस काय करणार नाही. पोलीस कोणाला अटक करणार? कोणाला अटक करणार पोलीस? पोलिसांकडनं काय अपेक्षा ठेवू नका. पोलिसांची चूक नाही ह्याच्यात. पोलिसांना दोष देऊ नका. जर वरनं फोन येणार असतील की यांना पकडू नका, जाऊ द्या, आम्ही मिटवतो आपापसात, पोलीस बिचारे काय करणार आहेत? तर काल गणेश नाईक, संदीप नाईक, संजय नाईक फॉर्म भरण्याच्या वेळेस होते, मात्र निरंजन डावखरे आणि केळकर हे रॅलीमध्ये दिसून आले नाही. खास करून आणि भाजपचे मी काय भाजपमध्ये नाही, काही म्हणजे शिंदे गटात नाही, मी कोणाच्याही गटात नाही. म्हणजे कोण होतं कोण नव्हतं, का आले नाहीत, मी काय, मला कशाला प्रश्न विचारताय? माझा काय संबंध? सर, सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं, त्या ठिकाणी जी सरकारी यंत्रणा हवी असते हेलिकॉप्टरला मार्गदर्शन करण्यासाठी पहिली पायलटला, ती नसल्यामुळे ते क्रॅश झाल्याचं जे आरोप आहेत ते करण्यात येतात. ठीक आहे, तिच्यावर काय न बोललेलं बरं आहे. हे असं म्हणजे पोलिसांचं वागणंच संशयास्पद आहे. असं बरोबर नाही. पोलीस हे राज्याचे पोलीस आहेत. हे सरकारचे पोलीस नाही. त्या राज्य सरकारचा प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे हे ओळखून त्यांनी काम केलं पाहिजे. इथे ते एकतर्फी चालू आहे सगळं.
एकतर्फी. तर मोदी म्हणतात की उद्धव ठाकरे अडचणीत आलं पहिला मी पाठीशी उभा राहणार. मी आणि रश्मी ठाकरे यांना त्यांनी वारंवार आजारी असताना फोन केले होते त्या संदर्भात. नाही असेल त्याच्यामध्ये काय असं आहे की उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते, फोन कोणी केले माहीत नाही. मी तर दररोजच फोन करायचो, कारण का शेवटी माणुसकी नावाची गोष्ट आहे ना. मी आजारी असताना माझा जीव वाचवण्यात सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो उद्धव ठाकरेंचा आहे. मला जे फोर्टिसमध्ये शिफ्ट केलं तो फक्त उद्धव ठाकरेंचा आग्रह होता. आणि जेव्हा माझी बायको ऐकत नाही असं दिसलं तेव्हा त्यांनी पवारसाहेबांना फोन केला आणि पवारसाहेबांनी बायकोला फोन करून सांगितलं जे उद्धव ठाकरे सांगतायत तेच करायचं. ती म्हणाली साहेब तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे होईल, आणि मग मला फोर्टिसला नेला. असं जेव्हा माणूस जीवन मृत्यूची लढाई लढत असतो तेव्हा आपण असा कुठे विचार करतो कोण काय काय काय, ती माणुसकी असते. आता त्यांचं म्हणणं की अडचणीत असताना मी त्यांच्या पाठीशी ज्यावेळेस अडचणीत येतील त्याच पहिल्यांदा मी त्यांना मदत. सध्या पवार आता अडचणीत असताना पवार त्यांच्या पाठीशी कोणाच्या उद्धव ठाकरे जी अडचण निर्माण झालेली आहे त्यानुसार पवार हे पहिल्यांदा अडचणीत. असं आहे की आत्ताची उद्धव ठाकरेंसमोरची अडचण ही कोणी तयार केली आहे? त्यांना सर्वात जास्त साथ कोणी दिली आहे? आणि साहेबांसमोर अडचण जेव्हा तयार झाली तेव्हा त्यांना साथ कोणी दिली आहे? एक तर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे. आणि जेव्हा त्यांना त्रास झाला उद्धवजींना तेव्हा साथ कोणी दिली? सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी. आपल्यापणा असतो ना. त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचं माझ्यावरती अतिशय प्रेम होतं, त्यांचं कर्ज विसरू शकत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं आणि तीच बाळासाहेबांना माझ्याकडून श्रद्धांजली एकनाथ शिंदेंना ज्यांनी मुख्यमंत्री. म्हणजे ते कबूलच करतायत ना की शिवसेना फोडलीच आम्ही. एका अर्थी कबुलीच आहे ना. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.